माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भावा पुरवी वासना अंतिते आपण पाशी न्यावे महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथमान माना पांडुरंग करू प्रथमान माना पांडुरंग करू प्रथमान माना पांडुरंग करू
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पिते जन्म ही काया जगदेश्वरासी जुडली ज्याची ख्याती प्रथम वंदिते तुम्हा शिव छत्रपती जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भावा पुरवी वासना अंती ते आपण पाशी न्यावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे वैकुंठाहून परत या मृत्यू लोकावरती येणारे देहूचे सुप्रसिद्ध कीर्तनकार विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराया यांचा फार नसून फक्त 5 चरणाचा अभंग. रोज आपण हरिपाठामध्ये गुरु परंपरेमध्ये जो अभंग बोलतो तो अभंग कुणाच्याही डोक्यावरनं न जाणारा अभंग प्रत्येकाच्या डोक्यामध्ये शिरणारा अभंग आज या प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठला 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 कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. जगत चालक ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा याच्या सत्तेने आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहाचं 31वं वर्ष आहे. पॉम्प्लेटमध्ये 29वं वर्ष आहे पण काकांनी सांगितलं की सप्ताहाचं 31वं वर्ष आहे. 31 वर्षापासनं या ठिकाणी सुंदर सप्ताहाचं नियोजन आहे. आणि विशेष गोष्ट सांगू का, सिटीमध्ये सप्ताह होणं ही फार विशेष गोष्ट आहे. कारण सिटीमध्ये आवाज कमी करा, आमच्या लेकरांना त्रास होतो, आमचे म्हातारे माणसं घरी येत असे बोलणारे भरपूर असतात. पण अशा परिस्थितीमध्ये सिटीमध्ये अगदी 31 वर्षापासून सप्ताहाचं नियोजन आयोजन चाललंय. सर्व सप्ताह कमिटी त्यांचं कौतुक म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर प्रकारे 31 वर्षापासून या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन आयोजन आहे. आज या ठिकाणी 31व्या वर्षी दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ ज्यांच्यामुळे प्राप्त झाला असे आमचे बाळूदादा, ते माझे काका आहेत, त्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त झाला. तसेच आमचे रमेश काका, ते म्हटले होते ताई नाव घेऊ नका, पण कसं असतं आपल्या माणसांचं नाव घ्यावंच लागतं. मग तुम्ही म्हणताल ताई आम्ही काय परके आहोत का? तुम्ही काय परके नाहीत, तुम्ही पण आपलेच आहेत. पण ज्यांचं नाव ज्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ मला प्राप्त झाला असे आमचे काका, त्यांनी फोन केला आणि त्यांच्या बोलवण्यावरनं इथे येण्याचा योग आला. कीर्तनाला उपस्थित सर्व तुम्ही महिला मंडळ, थंडीचे दिवस आहेत पण थंडी बाजूला ठेवून कामधंदे बाजूला ठेवून या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहात. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. काही पुरुष मंडळी आहेत त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. कीर्तनाला ज्यांची सुंदर मृदंगाची साथ आहे ती म्हण ऐकली का, मी तुला माझ्या तालावर नाचविल. ऐकली ना, मी तुला माझ्या तालावर नाचविल. तसं महाराज आपल्या सगळ्यांना तालावर नाचवण्याचं काम करत आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांची सुंदर मृदंगाची साथ आहे, महाराजांचेही मनपूर्वक धन्यवाद. ज्यांची गोड गायनाची साथ आहे, ज्यांनी सुंदर या ठिकाणी पंचपदी केली असे आमचे महाराज, नाव काय, दीपक महाराज. सुंदर पंचपदी त्यांनी गायली, आवाजही सुंदर आहे, तयारीचं गायन आहे असे आमचे दीपक महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. तसेच आमचे बाबा जाधव महाराज, सर्वप्रथम त्यांच्या चरणावरती मी कोटी कोटी प्रणाम करते. कारण सगळेच या ठिकाणी उपस्थित असणारे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं श्रेष्ठ आहे, पण तरी सुद्धा काय जेवढे गुरुवर्यांकडनं मला ज्ञान आलेलं आहे, दोन शब्द तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व टाळकरी मंडळी आहे, सर्व महिला वर्ग टाळ घेऊन उभ्या आहेत. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.
आमच्या संस्थेमधनं आमच्यासोबत काही गुरु भगिनी आलेले आहेत. आमच्या चैतालीताई असतील, अक्षराताई असतील. वय लहान आहे, छोटा पॅकेट बडा धमाका. असे आमच्या स्नेहलताई, वय लहान आहे पण तयारीचं गायन. त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. छोटे छोटे टाळकरही उभे आहेत, त्यांचेही धन्यवाद. हार्मोनियमवाले बाबा आहेत, त्यांचेही धन्यवाद. या ठिकाणी शूटिंगवाले दादा आहेत, त्यांचेही धन्यवाद. ज्यांना वेळ आहे ते कीर्तनाला आले, पण ज्यांच्याकडे वेळ नाही ते घरीच पडून आहेत. पण त्यांच्यापर्यंतही कीर्तनाचा आवाज जावा यासाठी ज्यांची सुंदर माईक सिस्टीमची साथ आहे असे आमचे माईक सिस्टीमवाले दादा, त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. ज्यांचे नावं घेतले त्यांनी आनंदी व्हायचं, ज्यांचे नावं घेतले नाही त्यांनी नाराज व्हायचं, असं काय करायचं नाही. कारण येण्याचा पहिलाच योग आहे. जर कोणाचं चुकून हुकून नाव राहिलं तर तुमची मुलगी म्हणून क्षमा करा. एकाच नावामध्ये तुमच्या सगळ्यांचं नाव घेते. सुंदर या ठिकाणी कीर्तनाला चंद्र सूर्यासारखे वाजवणारे आहेत, गंधर्वासारखे गाणारे आहेत, राजा परीक्षितीसारखे ऐकणारे आहेत. पण सांगणारा शुकाचार्य, सांगणारा नीट महाराज, मागच्या आजी नाही म्हणतात. मग काय पोत्रा जीवन उभा राहिलाय का? सर्वांचे सुंदर प्रकारे कीर्तनाला साथ आहे. एकाच नावामध्ये सगळ्यांचं नाव घेते. टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना, टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना. कीर्तनाला आलेले तुम्ही सर्व श्रोती सज्जन, तुमचं सर्वांचं नाव घेते. सर्वांनी कीर्तन संपेपर्यंत हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठला विठ्ठल आजच्या प्रसंगी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. कोण आहेत बरं जगद्गुरु तुकोबाराया? तर ज्यांना वारकरी संप्रदायाचं कळस म्हटलं जातं असे जगद्गुरु तुकोबाराया. जगद्गुरु तुकोबारायांचा जर अधिकार आपण बघायला गेलो तर ज्या यमाचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंगाला थरकाप सुटावा त्या यमानं जगद्गुरु तुकोबारायांचं नाव घ्यावं आणि त्या यमाच्या अंगाला थरकाप सुटावा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे कोण? यम. ज्या यमाचं नाव घ्यावं आपल्या अंगाला थरकाप सुटावा त्या यमानं तुकोबारायांचं नाव घ्यावं आणि यमाच्या अंगाला थरकाप सुटावा. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय इतकेच महान संत आहेत की जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा कळस तर आहेच, पण जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं जातं. आता एखादी मुलगी एखादा मुलगा दिसायला सुंदर आहे, आपण कशावरनं ठरवतो? बोलत नाहीत का महिला मंडळ? एखादी मुलगी एखादा मुलगा दिसायला सुंदर आहे, आपण कशावरनं ठरवतो?
नाका डोळ्यावरनं ठरवतो. आपल्या वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबाराय आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या नाकाला भक्तीचा शेंडा आणि वैराग्याची स्वच्छता आहे. आपलं नाक असावं जगद्गुरु तुकोबारायांच्या नाकासारखं, की ज्याला भक्तीचा शेंडा असावा आणि वैराग्याची स्वच्छता असावी. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या वारकरी संप्रदायाचा कळस आहेत. अशी अधिकार संपन्न असणारे जगद्गुरु तुकोबाराया यांचा फार नसून फक्त 5 चरणाचा अभंग प्रत्येकाच्या डोक्यामध्ये शिरणारा अभंग आज या प्रसंगी कीर्तनासाठी निवडला. विठ्ठला विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधनं भगवान परमात्मा आपल्या भक्तांवरती किती प्रेम करतात ते आपल्याला सांगतायत. आपण भरपूर अभंग पाहिले. कितीतरी अभंगामध्ये एक भक्त भगवान परमात्माची किती भक्ती करतो, एक भक्त भगवान परमात्मावरती किती नितांत प्रेम करतो, याचं वर्णन बऱ्याच अभंगामध्ये आलेलं आहे. पण आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्मा आपल्या भक्तांवरती किती प्रेम करतात याचं वर्णन करून सांगतायत. जो प्रस्तुत अभंग सेवेसाठी निवडलाय त्या अभंगाचं जे पहिलं अक्षर आहे, कोणतं आहे पहिलं अक्षर? कीर्तनात काय नाही, फक्त बोलायचं. तुम्ही बोलला नाही तर मी पण बोलणार नाही. माझ्या विठोबाचा पहिला शब्द कोणता आहे? माझ्या. माझं कुणाला म्हणावं आपण? सध्याच्या काळामध्ये आपण माझं कुणालाही म्हणतो आणि दुःखाच्या वाटेवरती जातो. पण माझं कोण आहे हे कळण्यासाठी मी कोण आहे हे कळलं पाहिजे. कारण मी पती असेल तरच पत्नी माझी आहे, मी भाऊ असेल तरच बहीण माझी आहे, मी गुरु असेल तर शिष्य माझा आहे, मी गायक असेल तर स्वर माझा आहे, मी वादक असेल तर ताल माझा आहे, मी कीर्तनकार असेल तर पाकिट माझं आहे. असं का? मी कीर्तनकार असेल तर चिंतन माझं आहे. मी कळालं की माझं कळतं, पण अगोदर मी कोण आहे हे कळालं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबारायांना माझं कळालंय म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना मी कोण आहे हे सुद्धा कळालंय. काही साधक मंडळींनी तुकोबारायांना विचारलं, का हो तुकोबाराया, संपूर्ण जग तुमचे चरण धुतंय, संपूर्ण जग तुमच्या चरणाची पूजा करतंय. जगद्गुरु तुकोबाराया तुम्ही नेमका आहात तरी कोण? जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, मी अहम परमात्मा, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्माचा अंश आहे. जगद्गुरु तुकोबारायांना मी कोण आहे हे कळालं, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना माझं कोण आहे हे कळालं, माझ्या विठोबाचा. जगद्गुरु तुकोबारायांना कळालंय माझं कोण आहे. आणि सध्याच्या काळामध्ये आपण माझं फक्त 2च व्यक्तींना म्हटलं पाहिजे, एक तर म्हणजे देवाला आणि दुसरं म्हणजे संतांना. कारण बाकीचा जो समाज आहे त्यांना आपण माझं म्हणतो, आपले सुखदुःख त्यांच्या समोर मांडतो. समाज आपले जे दुःख असतात ते दुःख अगदी रडून पडून दुःखद अंतकरण करून ऐकतात, पण दुसऱ्याला बोलताना हसून सांगतात. फक्त जगामध्ये 2च व्यक्ती असे आहेत की ते आपल्या हिताचा विचार करत असतात, एक तर देव आणि दुसरे म्हणजे संत. आपल्या सर्वांना माहिती आहे जगाचा मालक पृथ्वीवरती अवतार घेतो. कशामुळे? एकतर धर्माचं रक्षण करण्याकरिता अवतार घेतो आणि दुष्टांचं निर्दळन करण्याकरिता धर्म रक्षवाया अवतारे. जय हो. धर्म रक्षवाया अवतारे.
भक्तजन. जगाचा मालक अवताराला येतो. अवताराचे दोन कारण आहेत. पहिलं कारण परित्राणाय साधूनाम आणि दुसरं कारण विनाशाय च दुष्कृतम. एकतर सज्जनांचं रक्षण करण्याकरिता देव अवताराला येतो आणि दुसरं म्हणजे दुर्जनांचं निर्दळन करण्याकरिता देव अवताराला येतो. मग भगवंतानं अवतार घ्यावा, सज्जनांचं रक्षण करावं, दुर्जनांचं निर्दळन करावं. पण जगामध्ये तिसऱ्या प्रकारचे माणसं असे आहेत, ते धड सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. कोण आहेत असे? आपण सगळे कोण आहोत? बसलेल्यांपैकी जे जे सज्जन आहेत त्यांनी एकदा वर बोट करा. कुणाचंच बोट वर होणार नाही. बरं, सज्जन जाऊ द्या, बसलेल्यापैकी जो दुर्जन आहे त्यानं वर बोट करा. तुम्ही म्हणताल ताई आम्ही दुर्जन असतो तर कीर्तनालाच आलो नसतो. आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जन सुद्धा नाही. आपण मधल्या भागातले आहोत, अर्धे सज्जन आणि अर्धे दुर्जन. मग सज्जनांचं रक्षण करण्याकरिता देव अवतार घेतो, दुर्जनांचं निर्दळन करण्याकरिता देव अवतार घेतो. मग तिसऱ्या प्रकारचे जे माणसं आहेत त्यांच्या उद्धारासाठी काय करावं? तर देवानं सांगितलं, तिसऱ्या प्रकारच्या माणसांच्या उद्धारासाठी मी संतांच्या रूपामध्ये जन्म घेतो. मग अशा तिसऱ्या प्रकारच्या माणसांच्या उद्धारासाठी जगाच्या मालकानं संताच्या रूपामध्ये जन्म घेतला. संतांचा जन्म होतो फक्त जगाचं कल्याण करण्यासाठी. जगाच्या कल्याणा संतांचा विभूती, जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. संत जन्माला येतात जगाचं कल्याण करण्याकरिता. म्हणून जीवन जगत असताना दोनच व्यक्तींना माझं म्हटलं पाहिजे, एक तर देवाला आणि दुसरं म्हणजे संतांना. आणि माझं कोण आहे हे कळण्यासाठी मी कोण आहे हे कळालं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबरायांना मी कोण आहे हे कळालं आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना त्यानंतर माझं कोण आहे हे सुद्धा कळालं. जगद्गुरु तुकोबरायांना कळालंय माझं कोण आहे, माझ्या विठोबाचा. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान परमात्माला माझं म्हटलंय आणि जगद्गुरु तुकोबराया अभंगामध्ये की ज्या भगवान परमात्माला जगद्गुरु तुकोबराया माझं बोलतात, त्या भगवान परमात्मा आपल्या भक्तांवर किती प्रेम करतो हे प्रस्तुत अभंगामध्ये सांगतायत.
की भगवान परमात्मा आपल्या भक्तावर इतकं प्रेम करतो की त्या प्रेमाच्या पोटी जगाचा मालक देव आहे, पण देव पण विसरून भक्तासाठी गुरु होतो. सामान्यतः आपण जर असं प्रपंचामध्ये बघायला गेलो तर आपलं प्रपंचामधलं जे प्रेम आहे ते प्रेम बदलणारं आहे. जिकडे स्वार्थ आहे तिकडे प्रेम आपलं ओळखतं. जिकडून आपल्याला काहीतरी प्राप्त होणार आहे आपलं प्रेम त्या दिशेला जातं. पण परमार्थामध्ये असं नाही. प्रपंचामधलं प्रेम बदलणारं आहे. झोपा आला का? नाही ना. प्रपंचामधलं प्रेम हे बदलणारं आहे. आमचे गुरुवर याच्यावरती एक सुंदर उदाहरण सांगत असतात की माणसांचं प्रपंचामधलं प्रेम बदलणारं कसं आहे. एका राज्यामध्ये एक राजा राज्य करत होता. एके दिवशी घडलं असं, तो राजा शिकार करण्यासाठी अरण्यामध्ये गेला. राजा अरण्यामध्ये गेला, तिथे त्याला एक साधू महात्म्यांचं दर्शन झालं. साधूंनी राजाला पाहिलं. राजाचा पराक्रम साधूने कानाने ऐकलेला होता. राजाला समोर पाहिलं. साधूंना आनंद झाला आणि प्रसन्न झालेल्या साधूंनी त्या राजाला एक फळ खाण्यासाठी दिलं. सांगितलं, राजानं हे फळ जर तू भक्षण केलं तर तू अमर होऊन जाशील, तुला मरण येणार नाही, तुझं मरण टळल. साधूंकडनं ते फळ घेतलं. राजा राज्यामध्ये आला. पण राजा राज्यामध्ये आल्यानंतर फळ भक्षण करणार, पण राजाच्या डोळ्यासमोर राणी आली. कारण राजाचं प्रेम होतं राणीवरती. राणी डोळ्यासमोर आली. राणीला बोलावलं. हातामधलं फळ राणीला खाण्यासाठी दिलं. राणीनं फळ हातात घेतलं. तिनं विचार केला, राजाचं प्रेम माझ्यावरती म्हणून राजानं मला फळ दिलं. पण त्या राणीचं प्रेम राजावर नव्हतं. राणीचं प्रेम होतं प्रधानावर. राणीनं विचार केला, फळ प्रधानजीला खाण्यासाठी द्यायचं. प्रधानजीला बोलावलं. साधूंनी दिलेलं फळ प्रधानजीला खाण्यासाठी दिलं. प्रधानजीनं फळ घेतलं. प्रधानजीनं विचार केला, राणीचं प्रेम आपल्यावरती आहे म्हणून राणीनं फळ आपल्याला खाण्यासाठी दिलं. पण प्रधानजीचं प्रेम राणीवरती नव्हतं. प्रधानजीचं प्रेम होतं भांडे घासणाऱ्या बाईवरती. प्रधानजीनं त्या बाईला बोलावलं. हातामधलं फळ भांडे घासणाऱ्या बाईला खाण्यासाठी दिलं. तिनं फळ घेतलं. ती विचार करते, आपण हे फळ खाऊ आणि आपलं मरण टळल, आपण अमर होऊ. पण आपण अमर होऊन काहीच उपयोग नाही. कारण आपलं मरण जरी टळलं, आपण अमर जरी झालो तरी आयुष्यभर आपल्याला लोकांचेच भांडे घासायचे. म्हणून फळ आपण खाऊन उपयोग नाही. हे फळ जर राजानं खाल्लं तर प्रजेचं पालन नीट चांगल्या प्रकारे होईल. भांडे घासणाऱ्या बाईनं फळ घेतलं. राजेसाहेबाकडे गेले. राजेसाहेब, मला माझ्या प्रियकरानं हे फळ खाण्यासाठी दिलंय. हे फळ जर खाल्लं तर माणसाचं मरण टळतं, माणूस अमर होतो. राजाने फळ हातात घेतलं. राजा म्हटला, फळ तर माझ्याकडनंच गेलं माझ्याकडनं, पण नेमकं आलं कोणत्या बायपासने कळवणच. राजानं चौकशी केली. लक्षात आलं, आपलं प्रेम राणीवरती, राणीचं प्रेम प्रधानावरती, प्रधानाचं प्रेम भांडे घासणाऱ्या बाईवरती. दृष्टांत संपला. आता सिद्धांत आहे का? प्रपंचामधलं प्रेम कसं आहे? प्रपंचामधलं प्रेम हे बदलणारं आहे. जिकडे स्वार्थ आहे तिकडे माणसाचं प्रेम ओळखतं. पण परमार्थामधलं प्रेम, की जे प्रेम सर्व संत मंडळी भगवान परमात्मावरती करतात, ते निस्वार्थ आणि सोज्वळ प्रेम आहे. की जे प्रेम सर्व गोपिकांनी भगवान परमात्मावर केलं, ते प्रेम निखळ आणि सोज्वळ निस्वार्थी प्रेम आहे. परमार्थामधलं प्रेम, भक्त भगवंतावर प्रेम करतात, काहीच नवल नाही. जगाचा मालक सुद्धा आपल्या भक्तांवरती प्रेम करतो. किती प्रेम करतो आपल्या भक्तांवर? तर देखा नवलत या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, की सारथ्य पण पार्थाचे करीत असे. इतकं प्रेम करतो भक्तांवर की भक्ताच्या रथाचं सारथी पण करावं. भक्तानं देवावर प्रेम करावं, काहीच नवल नाही. जगाचा मालक सुद्धा आपल्या भक्तांवरती प्रेम करतो. आणि इतकं प्रेम करतो की त्या प्रेमाच्या पोटी जगाचा मालक देव आहे, पण देव पण विसरून आपल्या भक्तासाठी गुरु सुद्धा होतो. कुणासाठी झाला जगाचा मालक गुरु? तर ज्या वेळेला भगवान परमात्माने
महाभारताचं युद्ध होण्याच्या अगोदर एके साईडला सर्व कौरव पक्ष, एके साईडला सर्व पांडव पक्ष. पांडवापैकी अर्जुनानं सगळे समोर नातलग आपले भाऊबंद पाहिले. अर्जुनाच्या हातातलं शस्त्र खाली पडलं. देवा, मी आता शस्त्र धरणार नाही, यांच्या बरोबर मी युद्ध करणार नाही, कारण हे माझ्या रक्ताचे नाते आहेत. अर्जुनाचं बोलणं ऐकलं. भगवान परमात्मा समजावून सांगतात, अर्जुना, माया प्रेम या गोष्टी बाजूला सोड. अर्जुना, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. माया बाजूला सोड, खाली पडलेलं शस्त्र हातामध्ये धर आणि या सगळ्या कौरवांबरोबर तू युद्ध कर. त्या प्रसंगी भगवान परमात्माने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. 18 अध्याय आणि 700 श्लोकाची गीता अर्जुनाला सांगितली. त्या 700 श्लोकाच्या गीतेपैकी एक श्लोक धृतराष्ट्रानं बोललेला आहे. त्यापैकी 41 श्लोक संजयानं बोललेले आहेत. 84 श्लोक अर्जुनानं बोललेले आहेत आणि 574 श्लोक भगवान परमात्मानं सांगितलेले आहेत. एकूण 700 श्लोकाची गीता भगवान परमात्मानं अर्जुनाला सांगितली. त्यावेळी भगवान परमात्मा अर्जुनाचे गुरु झाले. देव पण विसरलं, भक्तासाठी गुरु झाले. ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती करायची, ब्रह्माजी सृष्टीची निर्मिती करणार आहे, पण ब्रह्मदेव बोलतात, देवा, सृष्टीची निर्मिती करण्यासाठी मला ज्ञानाची गरज आहे. त्यावेळी भगवान परमात्मानं ब्रह्मदेवाला गुरु होऊन चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. चतुश्लोकी भागवताचा ज्ञानाचा उपदेश केला. जगाचा मालक देव आहे, पण भक्ताच्या प्रेमाच्या पोटी आपलं देव पण विसरून भक्तांसाठी गुरु सुद्धा होतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, भक्तानं भगवंतावर प्रेम करावं काहीच नवल नाही. जगाचा मालक सुद्धा आपल्या भक्तांवर प्रेम करतो आणि त्या प्रेमाच्या पोटी देव पण विसरून गुरु सुद्धा होतो. अभंगाचं प्रथम चरण. माझ्या विठ्ठल, माझ्या हरी
वाजवत जा टाळी, वाजवत जा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. जगाचा मालक भक्तांवर इतकं प्रेम करतो, देव पण विसरावं आणि भक्तासाठी गुरु सुद्धा व्हावं. म्हणून आपण गीतेमध्ये बोलतो की कृष्णम वंदे जगद्गुरु. जगाचा मालक आपलं देव पण विसरून भक्तासाठी गुरु होत असतो. जगाचा मालक इतकं प्रेम करतो भक्तांवर, इतकं प्रेम की त्या प्रेमाच्या पोटी भक्ताच्या मनामध्ये जर एखादी वासना असेल तर ती मनामधली वासना वाचून ती पूर्ण करतो. या अगोदर भगवान परमात्मानं एखाद्या भक्ताच्या मनामधील वासना वाचली का, तर एक गोड प्रसंग रामायणामध्ये आलेला आहे की ज्या वेळेला रामरायांचं आणि रावणाचं युद्ध संपलं, रामरायांच्या पक्षाचा विजय झाला. रामरायांचं सगळं सैनिक कोण, वानर, सगळी वानर सेना आनंदामध्ये उड्या मारायला लागली. आमच्या रामरायांचा विजय झाला, आमचे रामराया जिंकले. सगळी वानर सेना उड्या मारायला लागली. सगळीकडे रामरायांचा जयघोष व्हायला लागला, सगळीकडे आनंद. जेव्हा रामरायांचा विजय झाला, ही बातमी जेव्हा जनकपूरमध्ये जनकजींच्या कानावर गेली, जनकजीनं पत्र पाठवलं रामरायांकडे. राघवा, राम रावणाच्या युद्धामध्ये तुम्ही फार थकून गेलेले असाल, तुमच्या पक्षाचा विजय झालाय, पण 2-3 दिवस विश्रांतीसाठी जनकपूरमध्ये या. जनकजींचं पत्र आलं आणि पत्रामध्ये खाली लिहिलेलं होतं, राघवा, बरोबर येत असताना तुमची वानर सेना पण घेऊन या. रामरायांनी पत्र वाचलं. रामरायांनी परत पत्र पाठवलं, सासरी बुवा, विश्रांतीसाठी 2-3 दिवस मी सासूरवाडीला येतो, पण वानरांना बरोबर आणणार नाही. किती केलं तरी वानर आहेत, कुणाच्या घरावर चढतील, कुणाचं सामान हातामध्ये घेतील, अशी कामं वानर तिथं येऊन करतील. सासरी बुवा मी येतो, पण वानरांना बरोबर आणणार नाही. बातमी गुपित ठेवायची होती की वानरांना बोलावलं, पण रामरायांनी वानरांना नेण्यासाठी डावललं. बातमी गुपित ठेवायची होती, पण ज्या बातम्या गुपित ठेवायच्या असतात त्या बातम्या लवकर लिकेज होतात. बातमी लिकेज झाली, गेली वानरांच्या कानावरती. सगळे वानर उड्या मारत रामरायांच्या समोर, स्वामी, सासूरवाडीला तुम्हाला नाही, आम्हाला पण बोलावलंय, आम्हाला पण देवा तुमची सासूरवाडी पाहायची, आम्हाला पण घेऊन चला. गाडी जागा ॲडजस्ट होत नसेल, आम्ही एकमेकांच्या मांडीवर बसतो, पण आम्हाला घेऊन चला. रामराया बोलतात, वानरांनो, किती केलं तरी तुम्ही वानर आहात, तिथे जाऊन कुणाला काही बोलताल, कुणाच्या घरावर चढताल, मी तुम्हाला काही बरोबर नेणार नाही. रामरायांनी डावललं. आता सगळ्या वानरांनी वशिला लावला जामवंतजींकडे. जामवंतजी, देवाची सासूरवाडी पाहायला आम्हाला पण जायचंय, आम्हाला पण घेऊन चला. जामवंतजी बोलतात, वानरांनो, तिथे गेल्यानंतर तुम्ही जर शांत बसत असाल तरच मी तुम्हाला बरोबर नेतो. वानर बोलतात, जामवंतजी, 2-3 दिवस आमची प्रॅक्टिस घेऊन पहा, आम्ही काय तिथं जाऊन खोड्या करणार नाही. 2-3 दिवस जशी शाळेमध्ये कवायत भरते तशी कवायत सुरू झाली. लेफ्ट, राईट, उजवा, डावा. जामवंतजीनं उजवा पाय समोर केला, सगळ्या वानरांचा उजवाच पाय समोर. जामवंतजीनं डावा पाय समोर केला, सगळ्या वानरांचा डावाच पाय समोर. जामवंतजीनं उजवा कान खाजवला, सगळे वानर उजवाच कान खाजायचे. लेफ्ट राईट कवायत सुरू झाली. 2-3 दिवस कवायत चालली. रामरायांनी वानरांची कवायत पाहिली. रामराया बोलतात, एवढं चांगलं सैनिक माझ्या पक्षामध्ये होतं म्हणून माझ्या पक्षाचा विजय झाला. वानरांनो, तुम्ही एवढे शिस्तीमधले प्राणी आहात मला माहितीच नव्हतं. जामवंतजींकडे वानरांनी वशिला लावला आणि जामवंतजींच्या सांगण्यावरनं भगवान परमात्मानं सगळ्या वानरांना बरोबर घेतलं आणि भगवान परमात्मा सासूरवाडीला निघाले. सगळ्यात समोर देवाचा रथ, मागं जामवंतजी आणि जामवंतजींच्या मागे सगळे वानर. जामवंतजींनी उजवा पाय समोर केला, सगळे वानर उजवा पाय समोर. जसे जामवंतजी चालतील
अगदी त्याच गतीने त्याच लयीने सगळे वानर चालायला लागले. बघता 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 सासूरवाडी आली. सगळ्या सासूरवाडी मधल्या जनकपूर मधल्या माणसांची गर्दी जमली रामरायांना बघण्यासाठी नाही, वानर बघण्यासाठी. बघता बघता रामराया जनकपूर मध्ये आले. तिथे जनकजींनी रामरायांचं स्वागत केलं, पद प्रक्षालन केलं. रामरायांचं स्वागत करून त्यांना आतमध्ये बोलावलं आणि आता जनकजींना सगळ्या वानरांचे पाय धुवायला सुरुवात केली. एका वानराचे पाय धुतले, वानर उड्या मारत मारत आतमध्ये जायचा, कारण जगामध्ये पहिल्या वेळी कुणीतरी माकडाचे पाय धुतले होते. सगळ्या वानरांचं पद प्रक्षालन केलं, आनंद झाला. जेवणाची पंगत बसली. पंचपक्वान्नाचं जेवण ताटामध्ये वाढलेलं, सुंदर प्रकारे स्वयंपाक बनवलेला. जगामध्ये जेवढे फळं आहेत सगळे फळं यांच्या ताटाला लावलेले. यांची पंगत बसली. श्लोक झाला, देवानं खायला सुरुवात केली. पण जामवंतजीनं विचार केला, सगळ्या ताटामधल्या पक्वान्नापैकी सगळ्या फळांपैकी मला आवडतं फळ म्हणजे आंबा आहे. जामवंतजीनं आंबा उचलला. जामवंतजीला आंबा खायचा आहे, पण जामवंतजीनं ठरवलं, योगायोगानं ताटाला पिकलेला आंबा लागलाय, आंबा दाबायला सुरुवात केली. जामवंतजीनं आंबा दाबायचा होता, कोय बाहेर काढायची होती, आंब्यातला सगळा रस तोंडामध्ये घ्यायचा होता. जामवंतजीनं आंबा उचलला. वानरांच्या लक्षात आलं, जनकपूरमध्ये जेवणाची सुरुवात आंब्याने करावी लागते. सगळ्या माकडांनी एक एक आंबा उचलला. जामवंतजीनं आंबा दाबायला सुरुवात केली, कोयच बाहेर येईना. आंबा दाबायचे, कोयच बाहेर येईना. जामवंतजींना राग आला, या कोयची एवढी हिंमत, मी एवढं दाबतोय तरी बाहेर येत नाही. राम रावणाच्या युद्धामध्ये मोठमोठे राक्षस या हातानं चिरडून मारले. या कोयची एवढी हिंमत, ही कोय बाहेर येत नाही. जोरात कोय दाबायला सुरुवात केली. जशी जोरात कोय दाबली, कोय आकाशात वर उडाली आणि वर गेलेली कोय, जामवंतजी म्हटले, हिची एवढी हिंमत, ही माझ्यापासनं दूर जाते. जशी जामवंतजीनं छलांग मारली, आकाशात उडालेली जी कोय होती ती हातामध्ये घेतली. वानरांच्या लक्षात आलं, आंबा असाच खायचा असतो. सगळ्या वानरांनी आंबे दाबायला सुरुवात केली. कोय वर उडाली की माकड वानर वर छलांग मारायचं. ही त्याची कोय पकडतं, ती त्याची कोय पकडतं, ती त्याच्या ताटात, ती त्याच्या ताटात. एक वानर धाडंकन जाऊन रामरायांच्याच ताटात पडलं. रामरायांनी विचार केला, जामवंतजी वानर असे आहेत म्हणून म्हटलं होतं की सासूरवाडीला मी जाईल, पण वानरांना इथंच ठेवून जाईल. जामवंतजीनं माफी मागितली, देवा माझ्यामुळे सगळं झालं, मला क्षमा करा. पण रामरायांच्या मनामध्ये थोडीशी लाज निर्माण झाली. सासूरवाडीला आपण आलो, पण आपल्या बरोबर आलेल्या वानरांनी इथे येऊन करामत केली. रामप्रभूंना थोडंसं वाईट वाटलं. एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसले. रामराया कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत. पाहिलं जनकजींना. जनकजी आले, रामरायांना जवळ घेतलं. रामरायांना जवळ घेऊन रामरायांच्या डोक्यावरनं हात फिरवला. हे सगळं दृश्य पाहिलं जामवंतजीनं. जामवंतजी विचार करतात, काय भाग्य जनकजींचं की जगाच्या मालकाला जवळ घ्यावं, हृदयाला लावावं आणि जगाच्या मालकाच्या डोक्यावरनं हात फिरवावा. एवढं भाग्य माझ्या जीवनामध्ये कधी लाभेल, असं भाग्य माझं कधी निर्माण होईल. मनामध्ये वासना आली आणि जामवंतजीच्या मनामध्ये आलेली वासना भगवान परमात्मानं वाचली आणि तत्काळ पूर्ण केली. त्रेतायुगामध्ये जामवंतजीच्या मनामध्ये वासना आली आणि भगवान परमात्माने ही वासना द्वापार युगामध्ये पूर्ण केली. जामवंतजी, त्रेतायुगामध्ये मी राम अवताराला आलोय, पण एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, एक धारी असं माझं व्रत आहे. दुसरी पत्नी मी करू शकणार नाही, पण द्वापार युगामध्ये तुमची वासना पूर्ण करेल. द्वापार युगामध्ये जेव्हा देवाचा पहिला विवाह झाला आणि समंतक नावाचा मणी चोरण्याचा आळ देवाच्या डोक्यावरती आला, समंतक मण्याचा शोध घेत निघाले. अरण्यामध्ये जाऊन समंतक नावाचा मणी जामवंतजीच्या गुफेमध्ये ठेवलेला होता आणि जामवंतजीनं तो मणी आपल्या मुलीला भेट स्वरूपात दिलेला होता.
आणि अगोदरच्या काळामधली अशी रीत होती, मुलीला एखादी गोष्ट दिली की ती परत घेता येत नव्हती. पूर्वीच्या काळी तर मुलीच्या घरी जाऊन बाप पाणी सुद्धा पित नव्हता. आणि आत्ताचा काळ फार वेगळा झालेला आहे. पण अगोदरच्या काळामध्ये मुलीला दिलेल्या काही वस्तू वडील पुन्हा घेऊ शकत नव्हते. जामवंतजीनं आपल्या मुलीला मणी दिलाय आणि भगवान परमात्मा शोध घेत आले. जामवंतजी बरोबर देवानं 28 दिवस युद्ध केलं. देवांच्या अंगावरचं जामवंतजीनं श्री वत्सलांचने चिन्ह पाहिलं. लक्षात आलं हा सामान्य पुरुष नाही, हा जगाचा मालक आहे. हातातलं शस्त्र खाली टाकलं आणि देवासमोर हात जोडले. भगवंत बोलतात, जामवंतजी तुमच्याकडे एक समंतक मणी आलाय की जो मणी चोरण्याचा आळ माझ्यावरती आलाय. जामवंतजी बोलतात, मणी द्यायला काय हरकत नाही, पण मुलीला दिलेली वस्तू आम्ही परत घेत नाही. म्हणून जामवंतजीने उपाय सांगितला, देवा माझ्या मुलीबरोबर विवाह करा, तिच्या सगळ्या वस्तू तुमच्या होऊन जातील. जामवंती बरोबर देवानं विवाह केला. आणि आता जेव्हा भगवान परमात्मा जामवंतजीचे चरण धरतात, आता जामवंतजीनं देवाला जवळ घेतलं, हृदयाला लावलं आणि जामवंतजीनं भगवान परमात्माच्या डोक्यावरनं हात फिरवला. आता म्हणायचंय अभंगाचं द्वितीय चरण. पडिये देह भावा पूर्वावी वसना, पडिये देह भावा पूर्वावी वसना, हो पडिये देह भावा पूर्वावी वसना, हरि को पडिये देह भावा पूर्वावी आणि अंतिते आपणा पाशी न्यावे. जगाचा मालक भक्तांवर इतकं प्रेम करतो की भक्ताच्या मनामधील वासना, जी काही इच्छा आहे ती वाचतो आणि तत्काळ भक्ताच्या मनामधील वासना पूर्ण करतो. इतकं प्रेम करतो भक्तांवर की भक्ताला अंत समय आपल्या जवळ घेऊन जातो. जगाचा मालक इतकं प्रेम करतो भक्तांवर की भक्तांच्या जीवनामध्ये जर काही संकट आले तर भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्या भक्ताच्या जीवनामध्ये आलेल्या संकटाचं निरसन करतो. कावताई कुणाच्या जीवनामधल्या संकटाचं देवानं निरसन केलं तर भगवान परमात्मानं भक्ताच्या पुढे उभा राहून भक्ताचं रक्षण केलं. असं उदाहरण म्हणजे अर्जुनाचं उदाहरण आहे. कारण महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाचा सारथी भगवान परमात्मा झाला आणि देवानं अर्जुनाच्या पुढे उभा राहून अर्जुनाचं रक्षण केलंय. का हो ताई, मग कुणाच्या पाठीमागे उभा राहून देवानं भक्ताचं रक्षण केलं तर एक सुंदर उदाहरण आहे. अशी एक स्त्री भक्त आहे की ती स्त्री रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करायची. तिनं तोंडानं नामचिंतन करावं काहीच नवल नाही.
त्या स्त्रीच्या अंगाच्या रोमामधनं भगवान परमात्माचं नाव बाहेर निघायचं. त्या स्त्रीनं एकटीनं देवाचं नामचिंतन करावं, काहीच नवल नाही. त्या स्त्रीच्या 5 पतीने सुद्धा देवांचं अखंड नामचिंतन करावं. अशी स्त्री भक्त माहिती का तुम्हाला? बोलत नाही का तुम्ही? द्रौपदी ताई अखंड रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करावं. त्या द्रौपदी ताईच्या मागे उभा राहून देवानं द्रौपदी ताईचं रक्षण केलं. कधी केलं द्रौपदी ताईचं रक्षण? तर ज्या वेळेला महाभारताचं युद्ध आता म्हणजे युद्ध होणार आहे, पण युद्धाच्या अगोदर ज्या वेळेला हस्तिनापूरमध्ये द्यूत सभेचं नियोजन झालं, कौरवांनी कपट करून पांडवांचं सगळं राज्य हिरावून घेतलं. 5 पांडव शेवटी पणाला लावले, 5 पांडवांनाही जिंकून घेतलं. आता शेवटी द्रौपदी ताईला पणाला लावलंय. पण त्या ठिकाणी कौरवांनी कपट केलं, शकुनी मामाची सहायता घेतली, कपट केलं आणि शेवटी द्रौपदी ताईला सुद्धा जिंकून घेतलं. दुर्योधनानं सांगितलं, दुःशासना जा त्या द्रौपदीला भर सभेमध्ये ओढून आण. दुःशासना, ती द्रौपदी आपल्या घरची आता कुलवधू नाही, ती आपल्या घरामधली आता दासी आहे. जा दुःशासना, द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आण. दुःशासन निघाला. द्रौपदी ताईच्या त्या ठिकाणी शयनगृहामध्ये आला. द्रौपदी ताई आतमध्ये बसलेल्या चिंतेमध्ये होत्या की 5 पांडव पणाला लागलेले आहेत, पण कौरवांनी कपट करून जर त्यांना जिंकून घेतलं तर काय होईल, चिंतेमध्ये बसलेल्या. दुःशासन आला. ए दासी, तुला भर सभेमध्ये दुर्योधनानं बोलावलंय. द्रौपदीनं ओळून पाहिलं तर दुःशासन आलेला. द्रौपदी ताई बोलते, भाऊजी मी तुमच्या घरातली दासी नाही, तुमच्या घरातली कुलवधू आहे. दुःशासन बोलतो, नाही, आमच्या घरातली तू कुलवधू नाहीये, तुला आम्ही द्यूत सभेमध्ये जिंकून घेतलंय, तू आमच्या दरबारामधली दासी आहेस. तू दासी आहे, तुला भर सभेमध्ये बोलावलंय. द्रौपदी ताईनं विचार केला, मी काय दासी नाही, मी घराची कुलवधू आहे. दुःशासना जा, मी भर सभेमध्ये येणार नाही. रागाला दुःशासनाला द्रौपदी ताईच्या केसाला धरलं आणि भर सभेमध्ये ओढत द्रौपदी ताईला दुःशासन घेऊन आला. भर सभेमध्ये समोर द्रौपदी ताई बसलेली. दुर्योधन बोलतो, दुःशासना या द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्र खेचून घे आणि द्रौपदीला माझ्या मांडीवरती येऊन बसव. दुर्योधनाचं बोलणं ऐकलं. दुःशासनानं द्रौपदी ताईच्या अंगावरचं वस्त्र खेचण्याचं काम सुरू केलं. द्रौपदी ताईच्या अंगावरचं वस्त्र खेचतोय दुःशासन. द्रौपदी ताईनं विचार केला, या घरची आपण कुलवधू आहोत, पण तरी सुद्धा असो स्त्रीचं त्या ठिकाणी अपमान करण्याचं कृत्य या भर सभेमध्ये होतंय. दुःशासन द्रौपदी ताईच्या अंगावरचं वस्त्र खेचतोय. सगळ्यांसमोर द्रौपदी ताईनं हात जोडायला सुरुवात केली. सगळ्यात सुरुवातीला पितामह भीष्माचार्यांसमोर हात जोडले. पितामह, तुम्ही जर एक हात वर करून सांगितलं, दुःशासना द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्र खेचू नको, तर दुःशासनाची काय कुणाची सभेमध्ये एवढी हिंमत नाही की त्यानं तुमच्या शब्दाच्या पुढे जावं. पितामह, मी तुमच्या राजदरबारामधली दासी नाही, तुमच्या घरची कुलवधू आहे आणि माझं लज्जा रक्षण करणं हे तुमचं काम आहे. पितामहांची त्या ठिकाणी मागणी केली किंवा पितामहांसमोर हात जोडले, विनंती केली, पण पितामहांनी खाली मान घातली. अनेक रथी महारथी भर सभेमध्ये बसलेले पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अनेक रथी महारथी सगळ्यांसमोर हात जोडले, पण कुणीच द्रौपदी ताईचं रक्षण करायला तयार नाही. द्रौपदी ताईनं विचार केला, कुणीच आपलं रक्षण करत नाही, काय हरकत नाही, पण ज्यांच्या सोबत आपण लग्नाच्या वेळी 7 फेरे घेतलेले, की ज्यांनी आयुष्यभर आपलं रक्षण करण्याचं त्या ठिकाणी तिथं वचन प्रण घेतलेलं आहे, ते पती तरी आपलं निदान रक्षण करतील. द्रौपदी ताईनं 5 पतींसमोर हात जोडले. स्वामी, भर सभेमध्ये कुणीच माझं लज्जा रक्षण करत नाही, काहीच हरकत नाही, पण स्वामी तुम्ही माझे पती आहात, तुम्ही तरी माझं लज्जा रक्षण करा. 5 पतींसमोर हात जोडले, पण त्या 5 पतींनी नजरा खाली घालाव्या, मान खाली घालावी.
द्रौपदी ताईच्या डोळ्यातनं आता पाणी आलं. द्रौपदी ताईच्या लक्षात आलं, भर सभेमध्ये रथी महारथी बसलेले आहेत, भर सभेमध्ये माझे 5 पती बसलेले आहेत, पण या सभेमध्ये कुणीच माझं रक्षण करणार नाहीये. द्रौपदी ताईनं भगवान परमात्माला आर्त हाक मारली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या कोठे गुंतलासी द्वारकेच्या कोठे गुंतलासी द्वारकेच्या कोठे सभेमध्ये माझं लज्जा रक्षण कर. भर सभेमध्ये माझ्या अंगावरचं वस्त्र खेचण्याचं काम सुरू झालंय. देवा, सगळ्यांसमोर मी विनंती केली, हात जोडले, पण कुणीच माझं लज्जा रक्षण करत नाही. जगाच्या मालकाला आर्त हाक मारली, कृष्ण धावून ये. जशी जगाच्या मालकाला आर्त हाक मारली, जगाच्या मालकानं भर सभेमध्ये येऊन द्रौपदी ताईचं लज्जा रक्षण केलं. द्रौपदी ताईला 999 साड्या पुरवल्या. सभेमध्ये नारी में साडी है या साडी में नारी है कुणाला कळत नव्हतं. द्रौपदी ताईच्या मागे उभा राहून भगवान परमात्मानं द्रौपदी ताईचं लज्जा रक्षण केलं. जगाचा मालक आपल्या भक्ताच्या पुढे मागे उभा राहतो आणि फक्त उभा राहत नाही. कारण फक्त मागे पुढे उभा राहणारे भरपूर असतात, फक्त मागे पुढे उभा राहतात. पण जगाचा मालक भक्ताच्या फक्त मागे पुढे उभा राहत नाही. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया.
भगवान परमात्मा फक्त भक्ताच्या मागे पुढे उभा राहत नाही, तर आलिया आघात निवाराया. भक्ताच्या मागे पुढे उभा राहून जर भक्ताच्या जीवनामध्ये काही संकट आले तर परमात्मा त्या संकटाचं निरसन करतो. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात की मागे पुढे उभा राही सांभाळीत आणि आलिया आघात निवाराया. जगाचा मालक भक्तांवर इतकं प्रेम करतो की त्या प्रेमाच्या पोटी जगाचा मालक आपल्या भक्तांचा योगक्षेम वाहतो. काहोताई, योग म्हणजे काय आणि क्षेम म्हणजे काय? तर जीवनामध्ये आपल्या असणारी अप्राप्त वस्तू ती आपल्याला प्राप्त होणं याला योग म्हटलं जातं. जी वस्तू आपल्याकडे नाही आहे ती वस्तू आपल्याला प्राप्त होणं म्हणजे योग, आणि प्राप्त झालेली वस्तू ती त्या ठिकाणी आपल्याकडे सातत्यानं टिकत राहणं याला क्षेम म्हटलं जातं. योग आणि क्षेम, जगाचा मालक भक्तांवर इतकं प्रेम करतो की भक्ताच्या जीवनामधला योगक्षेम वाहतो. मग ताई, जगाचा मालक कोणत्या भक्ताचा योगक्षेम वाहतो? तर भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्यास चिंतयन्तो माम, जे भक्त अनन्य भावानं माझं नामचिंतन करतात त्या भक्ताचा मी योगक्षेम वाहतो. जे नामचिंतन करतात त्यांचाच योगक्षेम वाहतो. पण सध्याच्या काळामधली परिस्थिती, माणसं देवाचं नाव घेत नाही. कितीतरी ग्रंथामध्ये, कितीतरी पुस्तकामध्ये सांगितले, बाबांनो जन्माला आलात ना देवाचं नामचिंतन करा. कारण देवाने आपल्याला हा जन्म दिलाय कशासाठी? देवाचं भजन करण्यासाठी. देव दिला देह भजन गोमाना गोया धाना भजना गोमटा. पण सध्याची परिस्थिती, देवे दिला देह भोजना गोमटा. भजनासाठी नाही, माणसं फक्त भोजनासाठी देहाचा उपयोग करतात. पण देवाने शरीर दिलंय कशासाठी? देवाचं भजन करण्यासाठी, देवाचं नामचिंतन करण्यासाठी. पण सध्याच्या काळातली परिस्थिती आहे, चांगलं बोला आपण सांगतो, प्रत्येक महाराज स्टेजवरती येऊन हेच बोलतो, तुम्ही देवाचं नामचिंतन करत चला, तोंडामधनं चांगलेच शब्द बाहेर काढा, वाईट शब्द बोलू नका. कितीतरी ग्रंथामध्ये, कितीतरी महाराज लोकांनी तुम्हाला आवर्जून प्रत्येक वेळी हे सांगावं. पण माणसांची परिस्थिती आहे, आपण जे कर म्हणू माणसं ते कधीच करणार नाही, आणि जे कर नको म्हणू ते केल्याशिवाय राहणार नाही. जिथं बोलू नको असं आपण म्हणू तिथे बोलल्याशिवाय राहणार नाही, आणि जे सारखं बोल असं सांगू ते कधीच बोलणार नाही. सध्याच्या काळातल्या माणसांची परिस्थिती आहे. नामचिंतन करा, कितीतरी ग्रंथामध्ये सांगितलंय. एखाद्या ग्रंथात लिहिलंय का शिव्या द्या, शेजारीची निंदा करा? सांगितलंय का कोणत्या ग्रंथात? नाही. देवाचं नामचिंतन करा, कितीतरी ठिकाणी सांगितलंय. पण देवाचं नाव सहजासहजी आपल्या मुखाला येत नाही. आमचे गुरुवर याच्यावरती एक उदाहरण सांगतात की माणसं जिथं बोल म्हणू तिथं कधीच बोलणार नाही, आणि जिथं बोलू नको म्हणू तिथं बोलल्याशिवाय राहणार नाही. असंच एका गावामध्ये गृहस्थ राहत होता, सुखाने त्याचा प्रपंच चाललेला. त्या माणसाला 3 मुली होत्या. 3ही मुली अगदी दिसायला देखण्या, इतक्या सुंदर, त्यांच्याकडे पाहावं आणि मन आकर्षित व्हावं. 3ही मुली दिसायला सुंदर, पण 3ही मुलींमध्ये एक दोष होता. पहिली मुलगी होती बोबडी, दुसरी होती तुतानी आणि तिसरी होती गेंगानी. दिसायला अगदी देखण्या, पण 3ही मुलींमध्ये एक दोष. बापानं कितीतरी ठिकाणी स्थळ पाहिले, कितीतरी ठिकाणचे मुलं उचलून आणले, मुली पसंत पडायच्या, पण मुली काहीतरी बोलल्या, जमलेलं लग्न तुटून जायचं. कितीतरी वेळा हेच घडलं. लग्न जुळायचं, पण मुली काही बोलल्या की लग्न तुटून जायचं.
आता त्या बापानं सांगितलं, मुलींनो आता मी तुमच्यासाठी शेवटचं स्थळ पाहणार आहे. आता यावेळी पाहुणे घरी आल्यानंतर तुम्ही एक सुद्धा शब्द बोलायचा नाही. तुमचं लग्न झाल्यानंतर जे काही बोलायचं ते बोला, पण अगोदर अजिबात शब्द सुद्धा बोलायचा नाही. मुलींनो तुमच्या तोंडाला कुलूप लावून चावी माझ्याकडे द्या. तिन्ही मुलींच्या तोंडाची चावी घेतली. दुसऱ्या दिवशी पाहुणे मंडळी आले. पाहुण्यांनी घरात प्रवेश केला. मुलींनी अन्नपूर्णेसारखा स्वयंपाक बनवलेला सुगरणीसारखं काम करत होत्या. मुलींना पाहिलं. पाहुण्यांना मुली पसंत पडल्या. सुपारी तिथंच फोडली. लग्नाची तारीख काढली. पाहुणे मंडळ जेवायला बसले. सुंदर प्रकारे स्वयंपाक बनवलेला सगळ्या पाहुण्यांचं जेवण सुरू झालं. मुली सुगरणीसारखं जेवण वाढत होत्या. आग्रह करू करू जेवण वाढत होत्या. फक्त इशारे करत होत्या, बोलत नव्हत्या. कारण बापानं सांगितलं होतं बोलायचं नाही. आग्रह करू करू पाहुण्यांचं जेवण चाललं. जेवणात रंग चढला. त्या पाहुण्यांमध्ये एक छोट्या पोटाचा पाहुणा होता. लवकर लवकर जेवण केलं, पोट भरलं, त्याची ट्यूबलाईट पेटली. आपण मुली बघण्यासाठी आलो. आल्यापासनं मुली दिसायला देखणे आहेत. अन्नपूर्णेसारखा स्वयंपाक बनवला, सुगरणीसारखं काम करतात. परत तिन्ही मुली आपण आल्यापासनं एक पण शब्द बोलल्या नाही. एकतर मुली मुख्य असाव्यात, नाहीतर बोलण्यामध्ये काहीतरी फॉल्ट असावा. पाहुणा हुशार होता. पाहुण्यानं ठरवलं काही झालं तरी चालेल, पण मुलींच्या बोलण्यात काय फॉल्ट आहे तो बाहेर आलाच पाहिजे. पाहुण्याच्या ताटामध्ये एक वाटी होती आणि वाटीमध्ये कढी होती. कढी पाहुण्यानं 5 बोटं कढीमध्ये बुडवले आणि सुरकन कढीचा फुरका मारला. खरं खरं सांगा, सुरका मारल्याशिवाय, फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळते का? नाही. सुरकन फुरका मारला. पाहुण्यानं कढीची स्तुती करायला सुरुवात केली. वा, कढी काय सुंदर बनवली. कढीमध्ये काय काय टाकलं असेल. जिने कढी बनवली तिच्यासारखी दुसरी जगात अन्नपूर्णाच नाही. कढीची स्तुती करायला सुरुवात केली. कढी बनवली होती पहिल्या मुलीनं, बोबड्या मुलीनं. कढीची स्तुती ऐकली. बापानं सांगितलेलं सगळं डोक्यावरनं गेलं. तोंडाचं कुलूप तुटलं. तिनं कढीचं पातीला घेतलं, बाहेर पळत आली. पाहुणं, कली खूपच गोल झाली का? ठकाल पातनं धामाधूम झाले. पाहुणं, वालू का पली पली कली? पाहुणं, घ्या ना पली पली कली. तिचं बोबडं बोलणं ऐकलं. काय सांगू तुम्हाला, पाहुणा पातिल्यामध्ये, कढीच्या पातिल्यात बटकन जाऊन पडला. तोंडानं काय नाकानच कढी ओढायला लागला. पहिली बोबडी बोलली, दुसरी होती तुतानी. तिची ट्यूबलाईट पेटली. बापानं सांगितलं होतं बोलायचं नाही, पण बोबडी बोलली. तुतानी पण बाहेर पळत आली. ताई तू कशाला बोलली? एवढं म्हणायला तिनं अर्धा तास लावला. बोबडी बोलली, तुतानी बोलली, राहिली होती गेंगाने. ती पण बाहेर पळत आली. मोन्न 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 जमने न मोन्न. कन्नका महिला मंडळ, कन्न ना, दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. जगामध्ये माणसांची अशी परिस्थिती आहे, जिथे बोल म्हणू तिथे कधीच बोलणार नाही, आणि जिथे बोलू नको म्हणू तिथं बोलल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरण करा सांगण्यासाठी किती ग्रंथ निर्माण झाले. सगळे सांगतात नामचिंतन करा, पण नाम आपल्या मुखाला लवकर येत नाही. पण भगवान परमात्मा सांगतात की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां आणि योगक्षेमं वहाम्यहम्. जे भक्त रात्रंदिवस माझं नामचिंतन करतात त्याच भक्तांचा मी योगक्षेम वाहतो. जगाचा मालक भक्तांवरती इतकं प्रेम करतो की त्या प्रेमाच्या पोटी जगाचा मालक आपल्या भक्ताचा योगक्षेम वाहतो. अभंगाचा योगक्षेम त्याचे जाणे जड भारी. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी.
याला म्हटलं जातं साथ. पण महाराज काही काही ठिकाणी साथीचा रोग असतो पण सुंदर प्रकारे साथ करतायत. योगक्षेम त्यांची जाणे जड बारी आणि वाट दावी करी धरोनिया. जगाचा मालक भक्तांवर इतकं प्रेम करतो की भक्तांचा योगक्षेम वाहतो आणि भगवान परमात्मा भक्तांना वाट दावी करी धरोनिया. एखादा भक्त जर कुठे मार्ग चुकला, चुकीच्या वळणावर गेला, तर त्या भक्ताच्या हाताला बोटाला धरावं आणि जगाच्या मालकाने योग्य तो मार्ग दाखवावा. का हो ताई, जगाच्या मालकाने कोणत्या भक्ताला मार्ग दाखवला? तर एक सुंदर पद्मपुराणामधील उदाहरण आहे की एक भगवंताचा बिल्वमंगळ नावाचा भक्त, की तो बिल्वमंगळ अगोदर भगवंताची भक्ती करायचा, देवाचं नामचिंतन करायचा. पण जेव्हा बिल्वमंगळजींचा विवाह झाला, पत्नी घरामध्ये आली, भगवंताकडे असणारी ओढ आता पत्नीकडे गेली. नामचिंतनामध्ये विसर पडला, भक्ती थोडीशी कमी झाली, सारखी पत्नीची ओढ. पत्नीकडे त्याचं मन पळालं. पण एके दिवशी घडलं असं, बिल्वमंगळजींची पत्नी 2-3 दिवस आपल्या माहेरी गेली. इकडे बिल्वमंगळजी घरी एकटेच आहेत. पण रात्रंदिवस पत्नीची आठवण, पत्नीच्या वियोगामध्ये इतके व्याकुळ झाले, बिल्वमंगळजीनं घर सोडलं आणि रात्रीच्या वेळी काळोख अंधारात पत्नीचा शोध घेत निघाले. रात्रीचा काळोख अंधार पडलेला, धो पाऊस चालू आहे. पण अशा स्थितीमध्ये पावसाचं भान नाही, अंधाराचं भान नाही. पत्नीच्या वियोगामध्ये व्याकुळ झालेले, पत्नीला भेटायचं रात्रीच्या वेळी निघाले. पत्नी माहेरी गेलेली, बिल्वमंगळजी जातात. पण ज्या गावामध्ये पत्नी राहते त्या गावाच्या बाजूला, गावामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर एक नदी वाहत होती. बिल्वमंगळजीनं गावाजवळ प्रवेश केला, गावामध्ये जायचं, पण मध्ये नदी आडवी आली. पण पत्नीच्या प्रेमामध्ये इतके व्याकुळ झाले की बिल्वमंगळजीनं पाहिलं समोरून एक होडी वाहत येत आहे. बिल्वमंगळजीनं विचार केला, आपली पत्नी आपल्यावर इतकं प्रेम करते की प्रेमाच्या पोटी तिला माहिती होतं माझे पती रात्री मला भेटण्याकरिता येणार आहेत, म्हणून तिनं मी सांगण्याच्या अगोदर इथं होडी आणून ठेवलेली आहे, किंवा पत्नीनं माझ्यासाठीच होडी पाठवली. प्रेमामध्ये आंधळे झालेले ते बिल्वमंगळजी होडीमध्ये बसले, नदीच्या दुसऱ्या बाजूला गेले, गावामधनं प्रवेश केला. गावामधनं चालत जिथे बिल्वमंगळजींच्या पत्नीचं घर आहे तिथे बिल्वमंगळजी गेले. घरी गेल्यानंतर बिल्वमंगळजीनं पाहिलं आपली पत्नी वरच्या रूममध्ये आहे. पण पत्नीपर्यंत जायचं कसं? बिल्वमंगळजीनं पाहिलं आपली पत्नी ज्या रूममध्ये राहते त्या रूमच्या खिडकीला एक दोरी लटकलेली आहे. बिल्वमंगळजीनं विचार केला, आपली पत्नी आपल्यावर इतकं प्रेम करते. इकडं लक्ष द्या, कीर्तन इकडं चालू आहे का पाठीमागं चालू आहे? इकडं लक्ष द्या. बिल्वमंगळजीनं पाहिलं आपली पत्नी रूममध्ये आहे, रूमच्या एका खिडकीला एक दोरी बांधलेली आहे. आपल्या पत्नी आपल्यावरती इतकं प्रेम करते की प्रेमाच्या पोटी तिनं खिडकीला दोरी बांधून ठेवली. दोरीला धरलं, बिल्वमंगळजी घरामध्ये वर चढले, पत्नीला आवाज दिला. पत्नीनं पाहिलं रात्रीचा काळोख अंधार पडलेला, वरनं धो पाऊस पडतोय. पण आपले पती अशा परिस्थितीमध्ये आपल्यापर्यंत आले, मध्ये नदी आडवी जाते आणि आपण दरवाजा तर उघडला नाही, आपले पती खिडकीमधनं आपल्यापर्यंत आले. विचारलं, का हो स्वामी, तुम्ही इथपर्यंत आलेच कसे? नदीला तर पूर आलाय, तुम्ही इथपर्यंत आले कसे? बिल्वमंगळजीनं सांगितलं, अगं तू माझ्यावरती इतकं प्रेम करते की त्या प्रेमाच्या पोटी मी तुझ्या भेटीकरिता येणार हे तुला माहिती होतं, आणि म्हणून तू नदीमध्ये मला आणण्यासाठी किंवा मी तुझ्याकडे यावं यासाठी तू होडी पाठवली. पत्नीनं विचार केला, स्वामी मी नदीमध्ये होडी पाठवली नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. बिल्वमंगळजींच्या पत्नीनं खिडकीजवळ जाऊन पाहिलं, नदीच्या पात्रामध्ये कुठलीच होडी बांधलेली नव्हती. नदीच्या पात्रामध्ये एक प्रेत वाहत होतं. प्रेत वाहताना पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं, स्वामी तुम्ही होडीमध्ये बसून आला नाही, तुम्ही प्रेतावरती बसून आलेला आहे. आणि स्वामी
तुम्ही घरामध्ये वर आले कस काय? अगं तू माझ्यावरती प्रेम करते, तुला माहिती होतं मी तुझ्या भेटीला येणार आहे, म्हणून तू खिडकीला दोरी बांधलेली होती. स्वामी, मी कुठलीच दोरी खिडकीला बांधलेली नव्हती. खिडकीजवळ जाऊन पाहिलं, कुठलीच दोरी बांधलेली नाही. दोरी त्या खिडकीला एक साप लटकलेला होता. सगळं दृश्य पाहिलं. ती पत्नी बोलते, स्वामी, जेवढा अट्टहास तुम्ही माझ्या भेटीकरिता केला, रात्रीच्या काळोख अंधारामध्ये पावसाचा विचार न करता माझ्या भेटीकरिता आलात. स्वामी, एवढा अट्टहास जर तुम्ही देवाच्या भेटीकरिता केला असता तर कधीच देव तुम्हाला प्राप्त झाला असता. पत्नीचे शब्द ऐकले, बिल्वा मंगळजींच्या मनामध्ये उपरती निर्माण झाली. संसार सोडला आणि देवाचं नामचिंतन करत निघाले. काशी क्षेत्राकडे जातात, अखंड देवाचं नामचिंतन चालू आहे, मुखामध्ये सतत देवाचं नामचिंतन. पण बिल्वा मंगळजी नामचिंतन करत करत निघाले आणि बिल्वा मंगळजी एका सरोवराच्या तलावाच्या काठावरनं चालताना मुखामध्ये देवाचं नामचिंतन. बिल्वा मंगळजीनं तलावामध्ये पाहिलं, काही स्त्रिया तलावाच्या सरोवराच्या काठी पाणी भरण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या स्त्रियांपैकी एक स्त्री बिल्वा मंगळजींच्या पत्नीसारखी दिसते. तिला पाहिलं, मनामध्ये काम भावना निर्माण झाली. तिनं पाणी भरलं, हंडा डोक्यावरती घेतला आणि आपल्या घराकडे निघाली. काम विभोर झालेली बिल्वा मंगळजी मनामध्ये काम भावना निर्माण झाली आणि त्या बाईच्या पाठीमागं निघाले. ती बाई चालत 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 आपल्या घरी गेली. बिल्वा मंगळजी तिच्या पाठीमागं गेली. तिनं पाहिलं कुणीतरी परका पुरुष आहे, पण आपला पाठलाग करत आपल्या घरापर्यंत आला. तिनं आपल्या नवऱ्याकडे सांगितलं, स्वामी, हा व्यक्ती मला माहिती नाही कोण आहे, पण माझा पाठलाग करत घरापर्यंत आलाय. तिच्या नवऱ्यानं बिल्वा मंगळजींना घरामध्ये बोलावलं. विचारलं, तुम्ही कुठले आहात? बिल्वा मंगळजीनं सांगितलं, पत्नीच्या सांगण्यावरनं किंवा पत्नीच्या उपदेशावरनं माझ्या मनामध्ये उपरती निर्माण झाली आणि अखंड देवाचं नामचिंतन करण्यासाठी मी इकडे आलोय. माझं नाव बिल्वा मंगळ आहे. का हो? माझ्या पत्नीनं सांगितलं की तुम्ही तिचा पाठलाग करत इथपर्यंत आलात. हो, तुमच्या पत्नीचा पाठलाग करत मी इथपर्यंत आलोय. पण तुम्हाला सांगतो, माझी एक इच्छा आहे की मला एकदा तुमच्या पत्नीला डोळे भरून पाहायचंय. त्या स्त्रीच्या पतीनं त्या बाईला घराच्या बाहेर बोलावलं. ती बाई समोर आली. बिल्वा मंगळजीनं डोळ्यानं डोळे भरून तिचं सगळं स्वरूप पाहिलं. पण तिच्याकडे पाहत असताना बिल्वा मंगळजींच्या कानावरती सहज पत्नीने सांगितलेले शब्द आले. आता लक्ष समोर द्या. बिल्वा मंगळजीनं जेव्हा त्या स्त्रीला डोळे भरून पाहिलं, पत्नीचे शब्द कानावरती आठवले. स्वामी, एवढा अट्टहास जर देवाच्या भेटीकरिता केला असता तर कधीच देव प्राप्त झाला असता. पत्नीचे शब्द आठवले. बिल्वा मंगळजींच्या लक्षात आलं, आपण चूक केली, कारण आपण देवाचं नामचिंतन करण्यासाठी निघालो होतो. पण डोळ्यानं स्त्रीला पाहिलं, मनामध्ये काम भावना निर्माण झाली. केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि प्रायश्चित्त करावं म्हणून बिल्वा मंगळजीनं त्या बाईला सांगितलं, ताई, आतमधनं 2 सुया बाहेर घेऊन या. तिला वाटलं काहीतरी काम असेल. 2 सुया घेऊन आली. बिल्वा मंगळजीनं 2 सुया हातामध्ये धरल्या आणि 2 सुया ज्या डोळ्यानं वाईट पाहिलं, जर हे डोळेच राहिले नाही तर वाईट पाहण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणून बिल्वा मंगळजीनं 2 सुया घेतल्या आणि 2 डोळ्यामध्ये घातल्या. 2 बुबुळं बाहेर काढले. ज्या डोळ्यानं पाप पाहिलं ते डोळेच मला नको. डोळे बाहेर काढले. बिल्वा मंगळजीनं ठरवलं, आता वाईट पाहण्याचा प्रश्नच येणार नाही. आता मी अखंड देवाचं नामचिंतन करणार. तिथून निघाले. अखंड मुखामध्ये देवाचं नामचिंतन करत करत बिल्वा मंगळजी एका पहाडावरती गेले. डोळे बाहेर काढलेले, अंध झालेले बिल्वा मंगळजी, डोळ्यानं काहीच दिसत नाही. देवाचं नामचिंतन करत निघाले. पहाडावरती गेले. पण पहाडावरती गेल्यानंतर पुढे चाललेले आहेत.
पण बिल्व मंगळजी आता थोडंसं पुढं जाणार आणि आता पहाडीवरनं खाली दरीमध्ये पडणार. बिल्व मंगळजींची समोर वाटचाल चाललेली, पण जगाच्या मालकानं पाहिलं माझा बिल्व मंगळ नावाचा एक भक्त आहे की जो अखंड माझं नामचिंतन करतो. आणि तो बिल्व मंगळ जर थोडंसं पुढं गेला तर पहाडीवरनं दरीमध्ये खाली पडेल. जगाच्या मालकाला काळजी पडली, कारण बिल्व मंगळजीच्या मुखामध्ये देवाचं नामचिंतन होतं. आणि जो भक्त देवाचं नामचिंतन करतो, देव तारी त्याला कोण मारी. बिल्व मंगळजींच्या मुखामध्ये अखंड देवाचं नामचिंतन, देवाच्या मनामध्ये बिल्व मंगळजींची काळजी निर्माण झाली. ज्या ठिकाणी बिल्व मंगळजी पहाडावरनं चलत आहे, भगवान परमात्मानं गुराख्याचं रूप घेतलं आणि त्या पहाडावर आले. भगवान परमात्मानं आवाज दिला, बाबाजी समोर जाऊ नका, समोर पहाडी संपते आणि खाली दरी आहे, समोर गेला तर खाली पडाल, बाबाजी थांबा. बिल्व मंगळजीनं आवाज ऐकला. बिल्व मंगळजी विचार करतात, एवढ्या घनदाट अरण्यामध्ये, एवढ्या पहाडामध्ये नेमकं आला कोण. विचारलं, का रे बाबा कोण आहेस तू. अहो बाबाजी मी गुराखी आहे. बिल्व मंगळजी विचार करतात, एवढ्या अरण्यामध्ये एवढ्या दिवसाचा प्रवास करतो पण कुठेच गुराखी पाहिलेला नाही. बिल्व मंगळजीनं पुन्हा विचारलं, का रे तू गुराखी नाही, कारण या अरण्यामध्ये, या पहाडामध्ये कुठलाच गुराखी येऊ शकत नाही, सांग तू कोण आहे. पुन्हा देव खोटं बोलले, बाबाजी मी गुराखीच आहे. बिल्व मंगळजी बोलतात, का रे तू गुराखी म्हटल्यानंतर एक माणूस आहे, आणि तुला सांगतो माणूस कधीच दुसऱ्या माणसाला दरीमधनं बाहेर ओढण्याचं काम करत नाही. माणूस माणसाला दरीत ढकलण्याचं काम करतो, तू माणूस नाही, तू माणूस नाहीये. तुम्हाला दरीमधनं बाहेर काढण्याचं काम केलं तू नक्कीच देव आहे. बिल्व मंगळजी बोलतात, देवानं आपल्याला थांबवलं पण लांब आहे, आणखी जवळ येऊ देऊ. बिल्व मंगळजी समोर चालतात, आता खाली पडणार. देवानं बिल्व मंगळजीचा हात धरला. बिल्व मंगळजीचा हात धरला आणि पहाडावरनं बिल्व मंगळजीला खाली ओढून काढलं. आणि बिल्व मंगळजीनं ओळखलं, देवा तू गुराखी नाही, तू देवच आहे. देवाला ओळखलं. भगवान परमात्मानं बिल्व मंगळजींचा हात झटकला, तिथून निघून गेले. पण बिल्व मंगळजी बोलतात, देवा तू माझा हात झटकला, स्वतःला पुरुषार्थी समजू नको. हात तर कोणी पण झटकून जाईल, पण देवा तुला मी माझ्या हृदयामध्ये जे स्थान दिलंय, तुझ्या जर खरा पुरुषार्थ असेल तर तू माझ्या हृदयामधनं बाहेर जाऊन दाखव. काय भाव असतो भक्ताचा. देवा तुझ्या जर खरा पुरुषार्थ असला तर तू माझ्या हृदयामधनं बाहेर जाऊन दाखव. भगवान परमात्मानं बिल्व मंगळजींना पहाडाच्या खाली ओढून आणलं. आणि आता या प्रसंगी आपण म्हणायचंय, वाट दावी करी धरोणी. भगवान परमात्मा भक्तांवर प्रेम करतो, भक्तांचा योगक्षेम वाहतो. पण भगवान परमात्मा आपल्या भक्तांना, जर भक्त चुकीच्या मार्गावर गेला तर भक्ताच्या हाताला धरून त्या भक्ताला योग्य तो मार्ग दाखवत असतो. एवढ्या वेळ 2 तास ओरडून मी तुम्हाला सांगितलं की भगवंत आपल्या भक्तांवर प्रेम करतो. प्रेमाच्या पोटी भक्ताच्या मनातली वासना पूर्ण करतो. भक्ताच्या मागे पुढे उभा राहून भक्ताचा सांभाळ करतो, भक्ताचा योगक्षेम वाहतो. पण 2 तास सांगून सुद्धा ज्याच्या डोक्यामध्ये हे गेलं नाही, अशांसाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्यांना माझ्या शब्दावर विश्वास नाही त्यांनी हे सगळं वेदा पुराणांना विचारून बघा. अभंगाचं 5वं चरण. तुका म्हणे नाही विश्वासाच्या
अतिशय आवडापासी आहे. अतिशय आवडापासी आहे. सर्वच कलाकारांसाठी टाळी. आमच्या ज्या मुली आहेत ना, छोटा पॅकेट बडा धमाका, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. त्यानंतर महाराज खरंच सांगते बरं का, म्हणजे समाजामध्ये फिरत असताना भरपूर ठिकाणी असं पाहिलं की माणूस स्त्रियांचे आवाज काढतो किंवा सनईचा असेल असे आवाज काढतो, पण आणखी एका पण स्त्रीनं पुरुषाचा आवाज काढलेला नाही. आमच्या दादांचं कौतुक म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा. भगवान परमात्मा आपल्या भक्तांवर नितांत प्रेम करतायत. कितीतरी उदाहरणं आहेत, पण एवढं सगळं सांगून ज्यांना या शब्दावर विश्वास बसत नाही, तुकोबराया सांगतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी आणि पहावे पुराणे विचारून. जसं काही माझ्या बुद्धीला पटेल अभंग सोडवण्याचा मी प्रयत्न केला. 3, 4, 5 मिनिट जास्त झालेली आहेत, पण तुमची मुलगी म्हणून क्षमा करा. काय असतं, सगळी साथ चांगली असती ना, वेळ गेलेला कळत नाही. म्हणून जर काही बोलता बोलता माझ्याकडनं काही चुकलं असेल, तुमची मुलगी म्हणून क्षमा करा. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन करू आणि मग लगेच सेवेला पूर्णविराम करू. सगळ्यांनी एका वर हात करा आणि सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. आत्ताच नाही, भजन चालू झाल्यानंतर. आणि शेवटपर्यंत कुणीच खाली हात करायचे नाही. सगळ्यांना आपल्या शेजारच्याची शपथ आहे. शेजारच्याचा विचार करायचा, भजन होईपर्यंत खाली हात करायचे नाही. जोरदार टाळी आणि भजन. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय, हो हरी जय जय हरी जय जय, हरी जय जय हरी जय, हो हरी जय जय हरी जय, हरी जय जय हरी जय, हो हरी जय जय हरी जय, हरी जय जय हरी जय, हो हरी जय जय हरी जय, हरी जय जय हरी जय, हरी जय जय हरी जय, हरी जय जय हरी जय.
माझ्या बुद्धीला पटेल अभंग सोडवण्याचा मी प्रयत्न केला. संपूर्ण कीर्तनामध्ये तुम्ही सगळ्यांनी जागे राहून कीर्तन ऐकलं. सुंदर प्रकारे कीर्तनामध्ये तुला माझ्या तालावर नाचवेल महाराजांनी आपल्याला तालावर नाचवण्याचं काम केलं. हार्मोनियमवाल्या बाबांनी सुंदर हार्मोनियम वाजवली. गायनाचार्य महाराजांचं कौतुक तर शब्दात करू शकत नाही. सुंदर गायन करतात. त्या ठिकाणी सनईसुद्धा वाजवली, शंखसुद्धा वाजवला. सुंदर प्रकारे सर्वांनी अगदी कीर्तनामध्ये साथ केली. आमच्या सर्व भगिनी असेल, माईक सिस्टमवाले दादा असतील. कीर्तन सांगता सांगता एखादा शब्द चुकला असेल तुमची मुलगी म्हणून क्षमा करा. ज्याला पहिली आहे त्यानं दुसरी समजा, ज्याला 2 आहे त्यानं तिसरी समजा, ज्याला 3 आहे त्यानं चौथी समजा. देवाच्या कृपेने ज्याला 4 झालेले आहेत त्यानं मला 5वी समजा. आणि ज्याला एक पण मुलगी नाही त्यांनी मला दत्तक घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही. हे आमचे वडील आलेले आहेत, फुल परमिशन आहे. ज्याला मुलगी नाही त्यानं मला दत्तक घेऊन टाका. जसं काही माझ्या बुद्धीला पटेल, जसे गुरुवर्यांनी मला ज्ञान दिलं, जसा काही मला आशीर्वाद मिळाला, तुमच्या समोर अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ज्यांचं नाव माझ्याकडनं राहून गेलं, अगदी आमच्याबरोबर कुठेही बाहेर कथा असेल, कीर्तन असेल, अगदी आमच्याबरोबर असतात असे आमचे अशोक काका. म्हणजे त्यांचा स्वभाव इतका गोड आहे ना की आमच्या मुलींना विचारा, कुठे पण बाहेर बरोबर गेले की अगदी स्वतःच्या लेकीसारखं त्यांच्यावरती प्रेम करतात. विशेष गोष्ट सांगू का, त्यांची मुलगी सुद्धा एक कीर्तनकार आहे. तनिष्काताई जाधव म्हणून त्यांचं नाव आहे. आमच्या संस्थेमध्ये शिकते. अगदी सुंदर प्रकारे त्यांची मुलगी सुद्धा तयारीचं कीर्तन करते. तेही या ठिकाणी आमच्याबरोबर उपस्थित आहे. त्या काकांचेही धन्यवाद. जसं माझ्या बुद्धीला पटेल अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष, जे काही बरोबर आलं ते माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद. झालेली सेवा इथेच, पूर्णविराम का सुरुवात. चुकलं असेल तुमची मुलगी म्हणून क्षमा करा. झालेल्या सेवेला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली